डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये मनसेची धडक आहे। मनसेचा मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याला घेरावे, रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून द्या, अन्यथा रुग्णालयाला टाळ ठोकू असा मनसेने इशाराच दिला। या शहरात आज 10 लाख ते 12 लाख वस्तीचं शहर आहे। आज या शहरात ज्या बेसिक सुविधा मिळायला हव्या आहेत त्या सुविधा इथे मिळत नाहीत। आता मध्यंतरीच एक 15-20 दिवसापूर्वीची गोष्ट असेल, आमच्या ग्रामीण भागातली एक माता भगिनी इथे आली होती सर्पदंशाच्या याच्याकरता। या शास्त्रीनगरमध्ये सर्पदंशावरचं औषध नाही म्हणून त्यांना इथनं कळव्याला शिफ्ट केलं आणि दुर्दैवाने त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला। इथे जर एवढं मोठं शहर आहे, इथले करदाते जे नागरिक आहेत प्रामाणिकपणे आपला सगळा कर भरतात आणि त्यांच्या सगळ्या करामधनं यांच्या जर तुंबड्या भरल्या जात आहेत, त्यांना पगार होत आहे, त्यांना पोचले जात आहेत, तर सगळं असं असताना वैद्यकीय सेवा सुविधांचा अभाव काय हा प्रश्न आम्ही खरं तर इथे विचारायला आलो। तुमचे डॉक्टर इथे अवेलेबल नाही, तुमच्याकडे औषध अवेलेबल नाही, तुमचा स्टाफ अवेलेबल नाही, म्हणून ते बघून आम्ही डिलिव्हरीसाठी यायचं का इथे? किंवा एखादा लहान बच्चू आहे तो आजारी पडला, इथे चाइल्ड स्पेशालिस्ट नाही आहेत, त्या लहान मुलांनी आजारी पडायचं नाही का? तुमचा डॉक्टर अवेलेबल असेल तेव्हाच आम्ही आजारी पडायचं का? हे प्रश्न आहेत आमचे, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आहेत ते आज आम्ही जाब विचारण्यासाठी त्यांना आलेलो आहे। जर आम्हाला समर्पक अशी उत्तरं नाही मिळाली, त्यांनी जर 15 दिवसामध्ये काही याच्यामध्ये चेंजेस नाही केले तर आम्ही ह्या दवाखान्याला, ह्या हॉस्पिटलला टाळं मारणार आहोत। मनसे स्टाईलने टाळं बसणारच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।